पनवेल परिसरातील अनधिकृत दर्ग्यांवर सिडकोची कारवाई, बांधकाम केले जमीनदोस्त। पनवेलजवळील कोल्हीकोपर पारगाव येथील डोंगरावरील अनधिकृत दर्ग्यांवर कारवाई करून बांधकाम पाडण्याचे काम सिडकोने हाती घेतले आहे। गेल्या अनेक वर्षापासून हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी केली जात होती। नवी मुंबई विमानतळाच्या बाजूला कोल्हीकोपर पारगाव येथील डोंगरावर अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात बांधकाम केलेले आहे। सुरुवातीला या ठिकाणी छोट्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले होते, मात्र काही महिन्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्के बांधकाम करून अनधिकृत बांधकामे करण्यात आली। या ठिकाणाहून विमानतळाच्या सर्व ॲक्टिव्हिटीज व निगराणी ठेवणे अगदी सहज आणि सोपे असल्याने या नवी मुंबई विमानतळाच्या सुरक्षेस आणि सुरक्षिततेला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याच्या अनेक तक्रारी सिडको पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या। हे बांधकाम निष्कासित करण्यात यावे आणि या बांधकामास दुजोरा देणाऱ्या सरकारी यंत्रणांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। याबाबत सिडकोने या ठिकाणाची स्थळ पाहणी केली होती आणि अनधिकृत बांधकाम धारकाला नोटीस देखील देण्यात आली होती। 21 नोव्हेंबरपासून JCB पोकलेनच्या सहाय्याने या ठिकाणचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे काम सुरू आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। हे अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विमानतळाला बाधा आणू शकते, तसेच ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असून त्यावर कारवाईची मागणी मनसेने आणि इतरांनी केली होती। त्यानुसार या ठिकाणी कारवाईला सुरुवात झाली आहे। महामुंबईसह संजय कदम, पनवेल।